चला तर मग जाणून घेऊया एक छानशी गोष्ट जिचे नाव आहे चतुर खार आणि लोभी कोल्हा. एका सुंदर जंगलात एक छोटीशी चपळ खार राहत होती. तिचं नाव होतं चिंपू. चिंपू खूप हुशार आणि मेहनती होती. ती रोज सकाळी उठून बदाम, अक्रोड आणि फळं गोळा करायची आणि आपल्या झाडाच्या खोलीत साठवून ठेवायची. त्याचं जंगलात एक कोल्हा राहत होता. तो खूप आळशी आणि लोभी होता. त्याचं नाव होतं लबाडू. लबाडूला काम करायला अजिबात आवडत नसे. तो नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू कशा मिळवायच्या याचाच विचार करत असे. एके दिवशी लबाडूने चिंपूला पाहिलं. ती खूप सारे बदाम गोळा करत होती. लबाडूच्या डोक्यात लगेच एक कपटी विचार आला. तो चिंपू जवळ गेला आणि गोड आवाजात म्हणाला, अरे वा चिंपू, तू किती मेहनती आहेस. मला तुझ्यासारखं काम करायला खूप आवडेल, पण मला कसं करायचं ते शिकवशील का? चिंपूला त्याचा गोडवा खोटा समजला नाही. ती निरागसपणे म्हणाली, हो, नक्की. रोज थोडं थोडं काम केलंस तर खूप साठा जमा होतो. पण लबाडू काम करायला तयार नव्हता. तो म्हणाला, आज मला खूप थकल्यासारखं वाटतंय. उद्यापासून नक्की सुरू करेन. असं करत करत अनेक दिवस गेले. चिंपू रोज मेहनत करत राहिली, पण लबाडू काही कामाला लागला नाही. एके रात्री लबाडूने ठरवलं, आज मी चिंपूचं सगळं अन्न चोरून घेईन. तो हळूच झाडावर चढला आणि चिंपूच्या घरात शिरला. पण चिंपू आधीच सावध होती. तिने आपले बदाम दुसऱ्या सुरक्षित जागी लपवून ठेवले होते. लबाडूला आत काहीच सापडलं नाही. उलट तो घसरून खाली पडला आणि जोरात ओरडला. चिंपू बाहेर आली आणि म्हणाली, लबाडू, दुसऱ्याचं चोरून खाण्यापेक्षा स्वतः मेहनत केली असतीस तर आज तुला त्रास झाला नसता. लबाडूला आपली चूक समजली. तो लाजून म्हणाला, मला माफ कर चिंपू. आज मी स्वतः मेहनत करेन. आतापासून मी स्वतः मेहनतीने अन्न गोळा करेन. त्या दिवसापासून लबाडूने खूप मेहनत केली आणि तोही स्वतःचं अन्न गोळा करू लागला. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.